किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। आज एक झटपट अशी रेसिपी बघूया। जर तुम्ही याआधी कधी पण वांगी नाही खाल्ली तर ही रेसिपी फक्त तुमच्यासाठी आहे। ह्या पद्धतीनं एकदा उकडलेल्या मसाला वांगीची रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा। मी तुम्हाला 100% गॅरंटी देते सर्वांना ही रेसिपी आवडेल। चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया। मस्त आज उकडलेली वांगी बनवूया। तर इथं घेतलेले आहेत वांगी। तर पहिले मसाला बनवून घेऊया वांगी बनवायसाठी। तर इथं काय घेतले दाखवते तुम्हाला। घेतलेलं आहे वाळलं खोबरं किसून घेतलेलं आहे, शेंगदाणा घेतले, तीळ घेतलेला आहे आणि बडीशेपू घेतले, धन घेतले आणि जिरं घ्यायचे आहेत आपल्याला। इथं घेतलेलं आहे कढीपत्ता घेतलाय, कोथिंबीर घेतलेला आहे, लसूण घेतलाय, हिरवी मिरची, अद्रक घेतलेला आहे आणि गॅसवर आपण पॅन भी ठेवलेला आहे। शेंगदाणा भाजून घेऊया। हलकसं शेंगदाणा भाजलेला आहे, त्याच्यातच आपण खोबरं भी भाजून घेऊया। असं भाजून केलं की नाही सगळं खमंग लागते, कुठलं भी वस्तू खायला मस्त लागत असते। असं भाजायला लागले त्याच्यातच धन आणि जिरं हे टाकूया। बडीशेपूची खुशबू याच्यात खूप छान येते। एक चमचा जिरं टाकूया। बघा कसं खोबऱ्याला तेल सुटायला आले भाजताना, म्हणून हे सगळं असं एकत्र भाजायचं। आणि असा मसाला बनवून भी ठेवू शकताय बरं का, फ्रीज मध्ये बाहेर भी ठेवलं तरी भी चालतंय। कधी तर लाईट नसली तर झटपट असं करायला येतंय भाजी आपणाला। तीळ भी भाजून घेऊया ह्याच्या बरोबरच। गॅस कमी करूनच भाजा, मध्यम ठेवा म्हणजे छान भाजते। फुल्ल केला की नाही करपून जाते लगेच। ह्याच्यातच टाकूया लसूण बी, ह्याच्यातच टाकूया हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या। तुम्हाला नुसता कोरडाच मसाला बनवायचा असला तर हिरव्या मिरच्या टाकू नका। अद्रकचे तुकडे भी करून घेतलेले आहेत, म्हणजे मिक्सरला लगेच बारीक होईल। ह्याच्यातच टाकूया कढीपत्ता बी। हा काय मस्त खुशबू यायला लागली बघा कढीपत्त्याची। आता ह्याच्यातच टाकूया कोथिंबीर बी। आता भाजलेला आहे, गॅस करूया बंद आणि थंड करून घेऊया। ही थंड होऊस तर आपण वांगी कापून घेऊया। तर इथं बघा मी काळे अशी निळी वांगी घेतलेली आहेत या प्रकारचे। ही खूप छान लागतात चवीला वांगी। एकदम काल मार्केटला गेलती तर मिळली होती वांगी म्हणून घेऊन आले। आणि ह्या पद्धतीची बी वांगी असतात बघा, दोन प्रकारची वांगी असतात, दोन तीन। एकदम तर एक पांढरं वांग असते। तर ही खाऊन आता सारखं कटाळा आलता, म्हणलं आता ह्या वांगी आणली होती काल दिसली मार्केटात, तर मी ही वांगी करून दाखवणार आहे तुम्हाला। आणि इथं घेतलेलं आहे पाणी, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने काय आहे वांगी काळी पडत नाही ती। वांग्यांना देठ थोडंसं काढून घ्यायचं, म्हणजे देठासंग खायला वांगी खूप छान लागते। थोडीशी काढायची आहेत बघा वांग्यांना किती, थोडंसं असं काढलं तरी बी चालते। वांगी म्हणतात ह्याला। आणि अशी आतने खिडकी आहेत का बघा, काय मस्त आहेत बघा, किती कवळी वांगी आहेत। तर पाण्यात टाकूया आपण। वांगी सगळी कापून झाले। आता आपला मसाला भी थंड झालेला आहे, मिक्सरला लावून घेऊया। तर शेंगदाणा वाटलेलंच मिक्सर आहे, आपण शेंगदाण्याच्या पोळ्या केलत्या बघा। तर आता हे मिक्सरला लावून घेऊया, थंड झालेला आहे। तर आता मिक्सरला लावून घेऊया। पाणी पण काय अजिबात वापरायचं नाही। तर मिक्सरला फिरवून आणलेलं आहे। हे जास्त बारीक केलं नाही, आबडधोबड करायचं म्हणजे खूप छान लागतं असं दाताखाली। आणि पाणी घातलं नाही मी अजिबात। आता सगळा मसाला काढून घेतलेला आहे आणि किती वल्लसर झालाय बघा, मस्त असं। खोबरं छान भाजलं का नाही, सगळा मसाला आपण खोबऱ्यासंग भाजला होता का नाही, त्यामुळे तेल सुटलेलं आहे। तुम्हाला वाटलं पाणी थोडंसं घालून बारीक करू वाटलं तर करू शकताय, काय नाही हरकत। ह्याच्यात टाकूया चवीप्रमाणे मीठ, ह्याच्यात टाकूया लाल तिखट,
हळद, सब्जी मसाला, असं तेल वतूया. तेल वतून मिक्स करून घेऊया. चांगलं तेल वतलेलं आहे, मिक्स करूया. आणि तुमच्याकडे काळा मसाला नसला तर वापरू शकता. या नसला असं नॉर्मल सिंपल करून बघा एकदा. आता कोथिंबीर टाकायची वर. पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. बघा काय भारी दिसायला आलाय का नाही मसाला. खरं सांगत आहे ना, मस्त दिसायला आलाय का नाही मसाला. आणि वास एवढा मस्त यायला लागलाय ना. ह्याच्यात बडीशेप पून घातलेला आहे आपण, त्यामुळं. हे सगळे काढून घेऊया पाण्यातून, म्हणजे भरायला सोपं पडतंय. तर सगळे काढून घेतले, ते भरून घेऊया आपण. तर हे बघा आत अजिबात काळे पडले नाही ते. सगळं मस्त असं फुल भरून घ्या. असं दाबायचं आणि म्हणजे बाहेर अजिबात येत नाही. आणि ही मसाला तुम्हाला वाटला जास्त झाला तर एका डब्यात भरून ठेवा. गवारीच्या भाजीला येतोय, नाही भोपळ्याच्या भाजीला, कारल्याला करू शकताय तुम्ही भरून असं. वांगी सगळे अशी भरून घेतलेले आहे. मसाला पण खूप सारा आता गॅसवर ठेवलाय कुकर. त्याच्यात थोडंसं पाणी ठेवलंय, वर ठेवायचं चाळणं. आता हे वाफवून घ्यायचे ते आपणाला, म्हणजे वाफवून घेतलं का नाही मसाला अजिबात बाहेर येत नाही. असं झाकायचं, गच्च झाकण आणि वाफवून घेऊया. ही बघा चांगली वांगी आपली वापायला लागलेली आहेत. आता तोंडपत्र दुसरी तयारी करून घेऊया आपण फोडणीसाठी. मी काढून ठेवलं बघा, जास्त होता का नाही मी म्हणून काढून ठेवलेला आहे. नवी एकदम कढाई. कढाईत तुम्हाला दाखवणार आहे. तर चांगलं गरम झालंय, तेल ओतूया. तर तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात टाकूया अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं. वानवार आले म्हणलं तर हिंग पाहिजेलच, तर थोडंसं हिंग, कढीपत्ता, कापून घेतलेला कांदा, कांदा छान असा भाजून घ्यायचा, सोनेरी कलर यूज करा. मस्त वाटायला आले आज नवीन कढाईमध्ये भाजी बनवून. तिखट भाजून घेऊया. टमाटो छान असं भाजलेला आहे, त्याच्यात टाकूया थोडीशी हळद, लाल तिखट थोडस, पहिले बी आपण वापरलेला आहे, हिरव्या मिरच्या बी वापरले त्या, भाजून घेऊया. तर मसाला भाजलेला आहे. आता ह्याच्यात जो मसाला आपला उरला होता ते बी भाजून घेऊया. बघा काय रंग आलाय, काय मस्त झालंय. कढाई असते बघा, त्याच्यात लाकडाचंच असलं उलटण वापरायचं, स्टीलचं वापरलं का नाही लगे बाद होते हंडी. खूप छान भाजून घेतलेला आहे. आता ह्याच्यातच होतोय थोडंसं गरम पाणी, गरम करूनच वता. मीठ टाकूया.
तोंडपात्र वांगी बी इकडे मस्त अशी उकडलेले आहेत. हे बघा कलर बी किती वेगळा झालेला आहे. थोडंसं असं चाकून बघाया लगेचच ही व्हायला लागले ते. तर मस्त असे शिजलेले आहेत. ही बी छान शिजायला लागलेलं आहे. आता ह्याच्यातच वांगी सोडूया. तर बघा अजिबात कुठं बाहेर आलेले नाहीत मसाला निघून. एकदा जरा मिक्स करूया. आणि थोड्या वेळ झाकून ठेवूया. तर मस्त आपलं वांग बनवून रेडी झालेलं आहे. बघा काय कलर आलाय, काय मस्त झालेला आहे. खूप छान झालेलं आहे वांग. दाखवते तुम्हाला. मस्त तरी बघा किती छान आलेले आहे. आणि वांगी बी खूप छान शिजलेले आहेत आणि घट्ट असं झालेलं आहे. हे बघा काय मस्त दिसतंय. तरी बघा खूप छान आलेले आहे. आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. वर थोडीशी कोथिंबीर टाकते. हा काय बाजरीच्या भाकरी संग खूप छान लागतं. आणि मी आता ह्याच्याबरोबर बाजरीची भाकरी. व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा. चॅनलवर नवीन असा लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल कशी बनवलेली आहे. आणि उद्या भेटूया 6 वाजता. तोंडपात्र खात राहा, मस्त राहा. बाय.